सर सर्व्हिस सेक्टरमध्ये जे काही मेंटीज आहेत, जे पार्टिसिपंट्स आहेत, तर त्यांना मी फ्रीलान्स किंवा बाकी त्या कामाचे काही व्हिडिओज वगैरे दिले होते. तर आमचं असं काय-काय बोलणं चालू आहे. काहींना सर्व्हिस सेंटर सुरू करायचं आहे. जशी प्रतीक्षा जोध आहे. तर त्यांना मी काही रजिस्ट्रेशन कुठून करता येईल, काय करता येईल, ती इन्फॉर्मेशन द्यायला सुरुवात केली आहे. आणि माझ्याकडे म्हणजे जवळ-जवळ 9 एक स्टुडंट्स आहेत. त्यातले 4-5 जणांनी बिझनेस प्लॅन वरती पण काही काम सुरू केलंय किंवा बाकी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सुरू केल्यात ॲक्चुअली काम करायला. ओके. सो मला वाटतं की इंजिनिअरिंग वाले जे आहेत त्यांना सध्या पेपरवरतीच बरचसं करायला लागतंय. हँड्स ऑनला आत्ता स्कोप नाहीये. पण आपण त्यांना सांगतोय की तुम्हाला पाबळमध्ये येता येईल. एकदा हे 26 पर्यंत आपलं संपलं की मग तुम्ही बाकी गोष्टी डिस्कव्हर करू शकाल. आपण या आठवड्यात बेसिकली यांच्याकडनं हेच कामं करून घेऊया सो दॅट देअर बिझनेस प्लॅन इज कम्प्लिटली रेडी. राइट. त्याच गोष्टींचं आपलं मेन कॉन्सन्ट्रेशन असेल. प्लस या लोकांना मी होमवर्क पण दिलेलं टू वर्क ऑन स्टार्टअप कॉस्ट, फिक्स कॉस्ट त्यांनी काढायला सांगितलेलं. हो, हो. ते पण त्यांनी काढलं असेल ते खूप चांगलं आहे आणि ते काढण्यासाठी त्यांनी कसा ते समजून घेण्याची पण इच्छा आहे. अरे कसं रे चलो सर हॅलो. यश श्वेता बोला. हा आज आज आमच्या आयटी फर्म आणि बाबांचं कन्सल्टन्सी फर्मचं हे झालं रजिस्ट्रेशन आणि जीएसटीचं वगैरे ते सगळं प्रोसिजर झाले. अरे वा. अच्छा. हो बाबांनी माझ्याच ओनरशिपवर हे केलंय रजिस्ट्रेशन आज ऑफिशियली त्याचं प्रोसिजर सगळं कम्प्लीट झाले आज. व्हेरी गुड. हे काय पार्टनरशिप सोल प्रोप्रायटरी काय? सोल 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 दोघं मिळून करणार. अच्छा दोघं मिळून करणार तर इट विल बी अ पार्टनरशिप. नाही पार्टनरशिप नाही म्हणजे ते पण त्यांच्या सर्व्हिसेस त्याच्यात प्रोव्हाइड करणार पण ओनरशिप माझ्या नावावर हे केलंय रजिस्टर. अच्छा सो यू आर द सोल प्रोप्रायटर. अच्छा ओके. कॉंग्रॅच्युलेशन. सो थँक्यू. जेव्हा म्हणत होतो एका स्वॉट अनालिसिस मध्ये की रिसोर्सेस ते तुम्ही त्याप्रमाणे रिसोर्सेसचा परफेक्ट उपयोग करताय की तुम्हाला जे अवेलेबल रिसोर्सेस पेरेंट्स आर ऑल्सो रिसोर्सेस देअर नॉलेज इज ऑल्सो रिसोर्स सो त्याचा व्यवस्थित उपयोग करताय. दॅट इज गुड. व्हेरी गुड. आणि माझं ह्याचं पण हे झालं सर्च मार्केट सर्च म्हणतो ना आपण कॉस्टिंगचं. माझं आता जर आयटी फर्मचं जर चालू करायचं मला 6 महिन्यांनी स्टार्टअप तर त्याचं कॉस्टिंगचं पण रिसर्च करून झालंय आणि फक्त आता शेवटचं त्या पीपीटीच्या फॉर्म मध्ये एक द्यायचं आहे ना. एक क्वेश्चन आहे शेवटचा पीपीटीच्या फॉर्म मध्ये द्यायचंय ते तेवढंच राहिलंय बाकी सगळं कम्प्लीट झालंय त्या असाइनमेंट मध्ये. ओके. सो ऍक्च्युअली सांगायचं की कम्प्लीट नाही झालं जोपर्यंत तो भाग पूर्ण होत नाही कधी कम्प्लीट नसतो. कारण काय असतं आपण यात जे काय बोलतो तो एक्झॅक्टली तिथे जे काय फिगर्स आपण प्रेझेंट करतो त्याच्याशी परफेक्ट सिंक्रोनाइज व्हायला पाहिजे. हो या कारण एक आपलं बोलणं असतो आणि एक फॅक्ट असतो त्यामध्ये बराच फरक शकेल. त्यामुळे ते पण एकदा कम्प्लीट करा अँड इफ यू वॉन्ट टू शेअर इवन युअर रफ कॅल्क्युलेशन यू कॅन शेअर दॅट विथ अस. आपण त्याच्यात बघू आणि इमिडिएटली काय करेक्शन्स असतील काय सजेशन्स असतील तर आमच्याकडनं वी विल गिव्ह इट टू यू. हो चालेल चालेल. या आठवड्यात करेन मी ते शेअर. ग्रेट. की कोणी कोणी स्वतःचे प्लॅन ऍक्च्युअली बनवायला सुरुवात केली आहे. दे हॅव स्टार्टेड जॉटिंग डाऊन थिंग्स. हाऊ मेनी ऑफ यू अदर दॅन से श्वेता टू सम एक्सटेंट इवन सानिका फॉर दॅट मॅटर तिचं तर ऑलरेडी आहे. अजून किती लोक आहेत ज्यांनी ऍक्च्युली पेन हातात घेऊन पेपरावरती स्वतःचे थॉट प्रोसेसला क्रिस्टलाइज करायला सुरुवात केली आहे? सर माझ्याकडे आहे आधीचं बट मला फक्त रिन्यू करायचंय. आता शॉप ऍक्टचं लायसन आहे फक्त रिन्यू करायचंय. अच्छा ओके ओके ऑलरेडी करतायत. पण या सेशन्समुळे पूर्वी तुम्हाला एक विचारायचं हे जे सेशन्स झाले तुम्ही ऑलरेडी काय ना काहीतरी बिझनेस करताय राईट पूर्वी? येस सर. या सो हे जेवढे सेशन्स झाले याच्यातनं तुम्हाला काही असं ऍडिशनल अशी काही नॉलेज मिळाली का जे तुम्ही आधी तुमच्या व्यवसायात वापरत नव्हतात आणि आता यू हॅव स्टार्टेड इम्प्लिमेंटिंग असं काही? हो सर बट मी एक्सप्लेन नाही करू शकत ते आता. मी थोडं
थोडं तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला माझे प्रोडक्ट्स पाठवते, तुम्ही ते बघा आणि नंतर मला रिप्लाय द्या. अच्छा, ओके. कसला बिझनेस आहे पूर्वी? मॅम आपण श्रीखंडचे फ्लेवर्स बनवतो. अच्छा, ओके. माझ्याकडे 8 ते 10 श्रीखंडचे फ्लेवर्स आहेत वेगवेगळ्या टाईपचे. ओके ओके. श्रीखंड बनवता की ओनली फ्लेवर्स दॅट इज नीडेड टू बी ऍडेड इन श्रीखंड ते बनवता? नाही, श्रीखंड मध्ये आपण तो फ्लेवर ऍड करतो सर. अच्छा, तो ऍडिटिव्ह आहेत ते. येस. ओके ओके. काय काय फ्लेवर्स आहेत रोज असे? सर त्यामध्ये आहे बटरस्कॉच आहे, गुलकन आहे, परत पायनॅपल आहे, पिस्ता आहे, रॉयल मँगो आहे. अरे वा, आईस्क्रीम फ्लेवर. व्हेरी गुड. मोस्टली आईस्क्रीम मध्ये जे असतात त्याप्रमाणे फ्लेवर्स. व्हेरी गुड. ओके. सर मी लॉकडाऊन मध्ये आलू पराठा आणि दहीवडा ते पण बनवून विकलेला आहे. सो ते पण आहेत माझ्याकडे अवेलेबल. अच्छा, म्हणजे रेडी टू ईट की रेडी टू इट? रेडी टू इट डिरेक्टली डिहायड्रेट करून असं काय? नाही, आपण घरी बनवून म्हणजे होममेड आहे एकदम. घरी आपल्या जे आपण घरी यूज करतो, जे घरी खातो तेच. अच्छा, तसा. ओके. हा, बट तुम्ही ते जेव्हा तुम्ही इमेजेस बघाल, मी जे बाहेर ऍडव्हर्टाईज केली त्याची, ते बघितल्यानंतर लक्षात येईल. मी सचिन सरांना पाठवलं होतं आणि रणजित सरांना सुद्धा पाठवलं होतं. अच्छा अच्छा, व्हेरी गुड. ते तुम्हाला मी नंतर सेंड करेन. ओके. पराठा पाठवणार, दहीवडा पाठवणार की त्याच्याबद्दल माहिती पाठवणार? नाही, त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला ते जर का हवं असेल तर मी मुंबईला आल्यावर घेऊन येईल, ना तर तुम्ही लोणंदला या. गुड वन. गुड गुड, व्हेरी गुड. ओके, गुड. हा, उषा मॅडम. अजून कोणी काही केलं आहे का? सो इट इज ऑल. सर मी बोलू? हा, प्लीज वैशाली मॅडम बोला. माझा फर्स्ट ड्राफ्ट तयार झाला, म्हणजे पहिला जो पार्ट आहे तो तयार झाला लिहून. त्याच्यानंतर औरंगाबादच्या मी जे म्हटलं होतं पॉलिटेक्निक कॉलेजला मी जाणार आहे, तर त्यांनी मला 15 एप्रिल नंतर 1 हफ्त्यासाठी परवानगी दिली ऑन पेपर. आणि प्लस त्यांनी मला माझं मटेरियल पण पूर्ण सायकल करायला, पूर्ण एक प्रोसेस करायला परवानगी दिली. तर मी तिथं जाऊन स्वतः पेपर शीट तयार करणार आहे. मी त्यांना सांगितलं मी ऍज अ लेबर म्हणून येते, वर्कर म्हणून येते, म्हणजे ट्रेनिंग घ्यायचं आहे पण मी वर्कर म्हणून येणार आहे. तर त्यांनी मला ती ऑन पेपर परवानगी दिलेली आहे. आणि जे काही तुम्हाला टेक्निकल गायडन्स लागेल ते आम्ही सगळं प्रोव्हाइड करू असं अश्युरन्स दिलं प्रिन्सिपलने. सुपर वैशाली, सुपर. दॅट्स अ ग्रेट वर्क. वंडरफुल. आणि गुड ॲटिट्यूड की मी वर्कर म्हणून काम करेन रादर दॅन उभं राहून बघण्यापेक्षा हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेईन. व्हेरी गुड. हो, त्याच्याशिवाय मला जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तो पेपर असाच टाकला तर व्यवस्थित होऊ शकणार आहे, तोपर्यंत मी पुढे कोणाला गाईड करू शकणार नाही किंवा वर्करना पण सांगू शकणार नाही की हे असं का झालंय, त्याचं रिझन काय आहे. पण मी एका ठिकाणी अडकले, मी नंतर तुमच्याशी कॉलवरती बोलेन. मी तुम्हाला मेसेज टाकला होता की मी एका ठिकाणी अडकले, तिथून थोडस मला धक्का पाहिजे तुमच्याकडून. तर तुम्ही मला टाइम सांगा, मी त्याप्रमाणे तुम्हाला कॉल करेन. शुअर शुअर. थँक्यू सर. पेपर मेकिंग हो, ती रिसायकल करून त्याला हे करत एक वेगळ्या प्रकारचं. गुड, वंडरफुल. So so far all females are in the lead. Male. Yes sir. सगळे फिमेल लीडर्स झालेत. मेल लीडर्स शांत बसलेत की या लॉकडाऊन मुळे उलट झाला सगळं, की आता आपण भांडी घासू ते हे करतील, असं काय झालंय काय? नाही, कदाचित सर मला वाटतं असंही असेल की आम्ही करूनच दाखवतो. बरोबर बोलतात, आम्ही करून दाखवतो, असंही असू शकेल. असं व्हायला नको होतं, कारण तुम्ही लोक करताय म्हटल्यानंतर इट मोटिवेट्स अदर मेंबर्स इन द ग्रुप ऑल्सो.
की अरे हे लोक करतायत ते आपण पण करू शकतो, हे ऍटिट्यूड यायला पाहिजे आणि त्यांच्यामधनं पण यायला पाहिजे, हा आम्ही पण प्रेझेंट करतो. अजून कोणाचा तसा जोश दिसत नाहीये. Either they have some confusion which they can definitely put during the session and get it cleared. We will be more than happy so that they move forward. Important आहे. Yes, Tejas, go ahead. मी अजून प्रोडक्ट सांगितलं नाही कारण की त्या प्रोडक्ट वरती माझा एक्सपेरिमेंट चालू आहे सर. नाही, गुड. पण काय आहे की मी तेच एक्सपेरिमेंट चालू आहे. This is good enough information. Yes, my work is on. I don't want to share it. So प्रॉब्लेम असा आहे की म्हणून मी एक्झॅक्टली एकदम तुम्हाला सांगू शकत नाही की सर मी कुठपर्यंत पोहोचलोय, कारण की मी आता 2-3 प्रोडक्ट वरती ना माझे एक्सपेरिमेंट चालू आहे सध्या. मॅडम बरोबर एक्सपेरिमेंट चालू आहेत. माझे जे मॅम आहेत शिकवतात आम्हाला. तो मला वाटतं अजून 1-2 आठवडे तरी लागतील फिक्स व्हायला. मग ते मी तुम्हाला सांगू शकतो सर. येस, आपण मला वाटतं 1-2 आठवडे की आधी बोललेलो पण काही प्रोडक्ट्सवर आणि तुमचे काही क्वेश्चन. हो सर. तर मी एक म्हणजे असे 4-5 प्रोडक्ट निवडण्यापेक्षा मी एकच प्रोडक्ट निवडलाय सर. करेक्ट. देर विल नो कन्फ्युजन फॉर मी. हा, तर मी एक नाचणी म्हणून असं एक प्रोडक्ट निवडलाय, तर त्या नाचणीवरतीच आम्ही एक्सपेरिमेंट करतोय सर. परफेक्ट, व्हेरी गुड. सो 2-1. कारण की कसं मी कुकीज वगैरे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं. बट प्रॉब्लेम असा आहे की सर मग कुकीज देन बिस्किट देन असं म्हणजे एवढा वेळ वाया जाण्यापेक्षा मग आय जस्ट थॉट दॅट आय विल ओनली कॉन्सन्ट्रेट ऑन वन प्रोडक्ट and I will different experiment with that product. That one product. Very good. Yes sir. Optimum utilization of that particular product, optimum integration of that product. But sir, one question is there, त्याच्यात कॉम्पिटिशन जास्त आहे. तो आधी पण मीच एकटा लॉन्च नाही, आधी बऱ्याच लोकांनी तो प्रोडक्ट लॉन्च झालेला आहे. पण जसं तुम्ही म्हणल्या की जिथं कॉम्पिटिशन जास्त असते तिथं इन्कम सोर्स पण जास्त असतो सर. एक्झॅक्टली, म्हणून आपण म्हणतो कॉम्पिटिशन जास्त. म्हणून मी तसं मोटिवेट करतो, कधी कधी अनमोटिवेट होतं, पण मी सतत ते तुमचं सेंटेन्स लक्षात येतं सर, मोटिवेट होतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि सर अजून एक सांगितलं होतं ते काल विसरलो तुम्हाला सांगायला सर. हाऊ इज युअर सर, तब्येत कशी आहे सर तुमची? अरे कसं पहलवान आहे, कसं दिसतोय मी? हो आता ठीक आहे, पण तेवढं तुम्ही परत क्लासेस तुमचे असतात, कोर्सेस असतात. नाही, ऍक्च्युली काही झालं नव्हतं, एवढा जोरदार खोकला होता. सपोज मी इथे बसून सेशन घेतलं असतं ते डिस्ट्रॅक्शन झालं असतं. प्रत्येक 1-1 मिनिटाला मला म्यूट अनम्यूट करत राहावं लागलं असतं. एवढा खोकला होता कंटिन्युअस आणि ड्राय खोकला, त्यामुळे घसा. म्हणून मी म्हटलं की आपण सेशन नको घ्यायला, कारण टू यू गाईज ऍज वेल एज टू मी. माझं काय आपलं दुसऱ्या स्टाईल प्रमाणे चलो एक काम खतम करणे, पाट्या टाकूया, तसं ती इच्छा नाही. करणे काय तो ठीक से करणे का. लकीली सचिन सर म्हणाले 1 आठवडा रेस्ट घ्या. सो आम्ही त्या रेस्ट मध्ये आमचा कोविडचं इंजेक्शन पण घेऊन टाकलं. त्यात निमित्ताने म्हटलं चला रेस्ट पिरियड आहे, ते होता है ले लेते हैं, कुछ होने का है तो एक साथ हो जाएगा. बिल्कुल सर. Yeah, so good. So it was a wonderful 1 week period. Okay sir. 2-4 छोटे पिक्चर पाहिले, अर्धे गाणी. Okay, nice sir. ठीक आहे. ओके सर, मी सांगितलंच तुम्हाला सर 1-2 आठवड्यात. येस, ऑल द बेस्ट. कंटिन्यू. थँक्यू सो मच सर. ओके, सो आय थिंक लेट्स स्टार्ट एक्झॅक्टली व्हॉट वी आर सपोज टू डू. मला असं सांगितलं गेलं सॉफ्ट स्किल, particularly I am talking in terms of business. बिझनेस मध्ये एक मोठी चूक बरेच लोक करतात, ते म्हणजे they try to sell their products. So is it wrong or right? Yes sir, right sir. Okay, they just म्हणतात right. Anybody? Any comments? People try to sell their products. Is it right or wrong? Yes sir, right. Okay, बाळासाहेब पण म्हणतात right. कारण सर प्रोडक्ट तयार केलं म्हटलं ते तर सेल तर करायलाच पाहिजे ना. बिलकुल. That is one of the most difficult job. One of the most difficult job in any business is ultimately sales. त्यामुळे प्रत्येक
मोठ्या कंपनीमध्ये सेल्स डिपार्टमेंटला खूप भाव असतो. त्यांना जबरदस्त इन्सेंटिव्ह असतात, जबरदस्त त्यांची काळजी घेतली जाते, बिकॉज दे आर सॉर्ट ऑफ द मेन सोल्जर्स हु आर ऑन द फील्ड. बरोबर आहे? एक्झॅक्टली. पण अनफॉर्च्युनेटली ह्युमन टेंडन्सी आणि ह्युमन ॲटिट्यूड असं म्हणते, तुमचा पण स्वतःचा एक्सपिरियन्स असेल, तुमच्या दारावर कोण काहीतरी विकायला आला, तुम्ही त्याच्याकडनं घेता का हो विकत? फ्रँकली सांगा. नाही सर, लगेच घेत नाही सर. लगेच घेत नाही. आमच्या मुंबईची ते खासियत आहे, दरवाजा सुद्धा उघडत नाही. ऐकत पण नाही त्याचं. मुंबईची खासियत आहे की दरवाजा सुद्धा उघडत नाही. की तो समोर दिसतोय व्यक्ती एवढे घामेघूम होऊन एवढं मेहनत करून काहीतरी सेल करायचा प्रयत्न करतोय, त्याला हे लोक दरवाजा सुद्धा उघडत नाही, एक ग्लास पाणी सुद्धा विचारत नाही. सो लिंकिंग दिस टू माय स्टेटमेंट, काय वाटतं? सर मला वाटतं सेल करण्याच्या ऐवजी जर आपण आधी कस्टमर स्टडी केले, त्यांचं सायकोलॉजी अबाउट कस्टमर्स नीड्स ऑफ आवर प्रोडक्ट्स, हे बरं पडेल सर. मला वाटतं ऑटोमॅटिकली ते सेल नंतर होईलच. जर आपण पहिलं सेल करायला गेलो तर इट विल बी व्हेरी टफ थिंग फॉर अस टू सेल. करेक्ट. सो म्हणून असं सांगितलं जातो, never ever try to sell your product to the customer, but market your product or educate about your product. First and foremost is educate about your product. Now educate about your product म्हणजे काय? त्या प्रोडक्ट बद्दल आपल्याला संपूर्ण माहिती असावी. येस. म्हणजे बारीक सारीक का असं ना, पण एक पूर्णपणे असं एक म्हणतो ना आपण, एक त्या सब्जेक्ट मधला एक हे असतं बघा, किडा असतो नाही का, असं ते नॉर्मल शब्द असतो. करेक्ट. या ओके. एक्सपर्ट. ओके. सो म्हणून काय असतं, आपल्या परत एक गोष्ट खूप कॉमनली ऐकायला मिळतो, कोणालाही आपण जर भेटलो आणि त्याला काय विचारलं, एक वाक्य खूप ऐकायला मिळतो, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. ये शब्द हमेशा सुनने को मिलते हैं, अरे मेरे पास बिल्कुल वक्त नहीं है. आप लोगों ने भी सुना होगा बहुत लोगों से. यस सर. हैव यू एक्सपीरियंस दिस काइंड ऑफ वर्ड्स? अरे अजिबात वेळ नाहीये माझ्याकडे. यस सर, मेनी टाइम्स सर. मेनी टाइम्स. यस सर, आपण स्वतः पण बोलतो सारखं. यस शुभम, समथिंग, सॉरी, परत सांगा. आपण स्वतः पण वापर करत असतो सारखा सर, एखादी गोष्ट टाळण्यासाठी. शुभम, फॉर युअर फ्रँक विथ दिस. येस, आपण पण वापर करतो. मी वैशालीना विचारीन, सानिकाना विचारीन, श्वेताला पण विचारीन, दे सिन्स दे आर ऑलरेडी इन बिझनेस. तुम्ही कधी असं ऐकलंय का हे शब्द की अजिबात मला वेळ नाही? हो, ऐकलंय पण आणि बोललो पण आहे. म्हणजे बोलत पण आहोत, बोललो आहे नाही, आता सुद्धा बोलतोच. ओके, व्हेरी गुड. कॉल आला किंवा काही की आणि माझ्याकडे बिलकुलच वेळ नाहीये, मी खूप बिझी आहे. करेक्ट. बघा, दिस इज व्हॉट, म्हणजे आपण म्हणतो ना रिफ्लेक्स ऍक्शन, रिबाउंड होतो. आपण जे बोलतो तेच आपल्यावर रिबाउंड होतो. सो कन्सिडरिंग दिस स्टेटमेंट की आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये, आपल्याला आपल्या प्रोडक्टची माहिती लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत पोचवायचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्यापैकी किती लोकांनी हा एक इंग्लिश वर्ड ऐकलाय, एलिव्हेटर स्पीच? एनीबडी नोज अबाउट दिस एलिव्हेटर स्पीच? एलिव्हेटर म्हणजे लिफ्ट, जे बिल्डिंग्स मध्ये असतात. एलिव्हेटर स्पीच नहीं? ओके, वेरी गुड. वैशाली, यस. एनीबडी? यहाँ पे कुछ ये भी हैं, उनसे भी पूछना चाहूंगा कि ये वर्ड सुना है क्या, एलिव्हेटर स्पीच? केवळ एक उत्तर आलंय मला, नाही. 2 आले, श्वेता कामतकडनं पण आलं, 3 आले. येस, ओके. येस शुभम, व्हॉट एक्झॅक्टली? व्हेरी गुड. काय आहे हे एलिव्हेटर स्पीच? येस शुभम, सांगा तुम्ही. सर, म्हणजे आपल्या प्रोडक्टची थोडक्यात माहिती, सविस्तर असं.
ओके, मग त्याला एलिव्हेटर स्पीच का म्हटलंय? टाइम असतो सर थोडक्यात माहिती दिल्यावर. ओके ओके, गुड, समवेअर व्हेरी क्लोज, एक्सलंट. असं म्हटलं जातं की तुम्ही कोणाला लिफ्ट मध्ये भेटता, ग्राउंड फ्लोअरवरनं लिफ्ट सुरू होते, त्या लिफ्टमध्ये तुम्ही आहात आणि अजून एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीकडे बघून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट बद्दल त्याला शेअर करायचं आहे आणि तो लिफ्टचं बटन दाबतो 3rd फ्लोअर. ते तुम्हाला लक्षात येतं की इथून ग्राउंड फ्लोअरवरनं 3rd फ्लोअरला जायला जास्तीत जास्त 7 ते 10 सेकंड लागतील. काय मला तेवढ्या वेळात माझ्या प्रॉडक्ट बद्दल त्याला माहिती देता येतं का? तर मी ते 7 सेकंडला थोडं वाढवून टाकतो. मी म्हणतो 30 सेकंड्स, 30 सेकंड, की मला या व्यक्तीबरोबर 30 सेकंड्सचा चान्स मिळालाय. कॅन आय टॉक अबाउट माय प्रॉडक्ट, माय सर्व्हिस टू दिस पर्सन इन जस्ट 30 सेकंड? असं काही करता येतं का? दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एलिव्हेटर स्पीच. सो आपल्या प्रॉडक्ट बद्दल आपल्याला याचप्रमाणे एक कंडेन्स वे माहिती तयार करायची असते. सो आज आपण एक छोटासा असाइनमेंट करूया. लेट्स सी. तो असाइनमेंट असा आहे की आपण एक पेन मॅन्युफॅक्चरर आहोत. या पेनामध्ये, रायटिंग पेन, या पेनामध्ये दोन्ही कलर आहेत, ब्लॅक अँड ब्ल्यू. दोन्ही फ्लॉलेस लिहितात असं तुम्ही पेन मॅन्युफॅक्चर केलंय. लॉंग लास्टिंग आहे, छान फ्लो आहे, इझिली हँडलेबल आहे. त्या पेनामध्ये बिलकुल लीक होत नाही काही, की शर्टाला लावलं आणि इकडनं इंक लीक झाली. आणि त्याचे रिफिल्स मार्केटमध्ये पण मिळू शकतात, त्यांचे रिफिल्स संपल्यानंतर. असा काहीतरी एक तुम्ही नवीन प्रकारचा पेन बनवलाय. रादर दॅन कीपिंग 2 पेन्स, ब्ल्यू कलर अँड ब्लॅक कलर, हिअर इज 1 पेन विच केटर्स टू बोथ. आणि हे पेन तुम्हाला विकायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, विकायचं आहे. इंटेन्शन आहे सेल, बट हिअर यू आर नॉट ट्राइंग टू सेल, but you are trying to tell about your product to a prospective customer. तर तुम्ही असं ते पेन घेऊन जाताय, समोर एक एसटी स्टँड आहे आणि तुम्हाला दिसते की समोरून एसटी येते, विच इज अबाउट 500 मीटर्स. त्या 500 मीटर कव्हर करायला त्या एसटीला 30 सेकंड लागणार आहे. आणि तुम्हाला दिसत आहेत एसटी स्टँडवर असे 2 व्यक्ती उभे आहेत ज्यांच्याशी तुम्ही या पेनाबद्दल बोलायची तुमची इच्छा आहे. सो टेक 3-4 मिनिट्स आणि राईट डाऊन हाऊ यू विल अप्रोच दिस 2 पीपल अँड टेल अबाउट दिस प्रॉडक्ट इन सच अ फॅशन की त्यांच्या मनात एक इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. सबको सुनाई दिया मैंने क्या कहा? यस सर. बाकी लोगों से भी पूछ रहा हूं. प्रतीक्षा? यस सर, यस सर. प्रतीक्षा, मी काय बोललो आलं का लक्षात? येस सर. व्हेरी गुड. ओके. ईशा? ग्रेट. सो टेक 2-3 मिनट्स, थिंक ओवर इट, राइट इट डाउन. कोई बात नाही वैशाली, होता है. म्हणाली की मला लवकर जायचं आहे, मी असा 6 वाजता यायचा प्रयत्न करीन. आपलं डिस्टर्ब होतो ना सगळं. ओके, लेट्स सी. काही लिहिलत का? लिहित आहे सर. लिहित आहे. ओके ओके, टेक 1 more minute. ओके, लेट्स सी नाउ. कोणाचं तयार आहे? एनीबडी वॉन्ट्स टू शेअर? नाही कोणी? अरे कोई शेयर करो. Whatever you have written, there is nothing wrong. सांगू सर? Okay, Vaishali. Again, a lady takes a lead. That's good. Yeah. गुड इव्हिनिंग जेंटलमन. मी आपली माफी मागते की मी आपल्याला डिस्टर्ब केलं. आपण सुशिक्षित दिसत आहात आणि तुम्हाला नक्कीच पेनाची गरज असते असं मला दिसतं.
तोच जर पेन एका वेळी लाल आणि निळा पेन असं एकत्रित जर आपल्याला मिळालं आणि त्याची रिफिल जर कुठेही मिळत असेल, त्याचबरोबर त्याच्यातून आपलं लिखाण अतिशय सुंदर होत असेल, त्याची शाई आपल्याला शर्टाला लागत नसेल, तर असं पेन आपल्याला मिळालं तर नक्कीच आवडेल असं मला वाटतं. असे पेन मी फक्त 10 रुपयाला एक पेन आपल्याला देऊ शकते आणि 2 पेन घेतल्यास ती कॉम्प्लिमेंटरी मिळेल. आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद. Okay, good. I think let's clap for Vaishali for her attempt. तिथे clap करा please everyone. Thank you. Good, very good. Okay. सगळ्यांनी ऐकलं. तुमचे सजेशन आणि कमेंट्स द्या, बघूया what Vaishali said, how much you liked it, what do you think she could have done better, which words she should not have used. Let's have comments from you only, you all. Let's see. आप लोगों से ही जानकारी लेते हैं. अच्छा आली पण 6 वाजता म्हणून. देखते हैं, आप लोगों से ही पहले समझते हैं. सर थोडं पेनाबद्दल थोडी अजून इन्फॉर्मेशन दिली असती तर बरं झालं असतं. पण 30च सेकंड होते ना, तिने बरोबर 29 सेकंड मध्ये कंप्लीट केलं वैशालीनी. सो पण असं अट्रॅक्टिव्ह पण थोडा त्यात हवा होता असं माझं म्हणणं आहे. व्हेरी गुड. काय असं तुम्हाला काय वाटलं की त्यात काय अजून ऍड करता आलं असतं? गुड, कीप इट अप पूर्वी. की पेनामुळे काय फायदे होऊ शकतात जर का तोच पेन आपल्या खिशामध्ये असेल तर आपल्याला बाहेर कुठे आपण गेलो तर अडचण येणार नाही. ओके ओके, गुड, व्हेरी गुड. अजून काय, हु कॅन कॉन्ट्रीब्यूट फर्दर? Any value addition to the product, sir? हाँ. Adding something unique to it. Okay. Maybe regarding its contents. Okay. Its packing. Okay. To add some schemes to it. Okay. By which we can differentiate it from others. To Okay. attract our customers. ओके ओके ओके. सो डिफरन्शिएशन एक चांगलं तुम्ही हे बोललात, व्हेरी गुड. पण आपण त्याबद्दल बोललो, त्यात डिफरन्शिएशन आहे, तेच बघायचंय मला. येस श्वेता. त्याच्यामध्ये त्यांनी पेनचे टाईप सांगितले असते तरी चाललं असतं, म्हणजे बॉल पेन, जेल पेन, फाउंटन पेन, इंक पेन. ओके ओके, नॉट बैड. बैड श्वेता, वेरी गुड. यस यस तेजस, आप कुछ बोल रहे हैं? तर मला असं सांगायचं होतं की हा पेन तुमच्यासाठी कसा उपयोगी आहे, म्हणजे त्याच्या फीचर्स बद्दल अजून 1-2 पॉइंट सांगायला पाहिजे होते. हाऊ इट विल बी इझी फॉर यू टू हँडल अँड राईट सर. ओके ओके. यस शुभम, तुम्ही काहीतरी सांगत होतात. सर पेनचे रायटिंग इफेक्ट सांगायला हवे होते, म्हणजे एक स्मूथ चालतो किंवा फास्ट हँड रायटिंग होते आणि धरायला सोपं आहे, त्याचे ग्रिप्स वगैरे रबरचे ते पण ऍड करायला हवं होतं. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. वैशालींचा थोडं कुठेतरी काहीतरी एक त्यांनी गडबड केली आहे, ती गडबड काय होती? त्यांनी जी सुरुवात केली संवादाला आधी, ते थोडं त्यांनी म्हणजे इम्प्रूव्ह झालं असतं असं वाटतं. नक्की कसं सुरुवात करायचं मला आता लक्षात नाही येते, पण त्यांनी जे सांगितलं ना, तुम्ही सुशिक्षित दिसतात वगैरे, ओके, तुम्ही कसं केलं असतं? लेट मी नो फ्रॉम यू, तुम्ही कसं केलं असतं? माझं जर आयटी फील्डच्या ह्याच्यात असेल तर मी या पेनाबद्दलच बोलूया आपण. बी द सेम. नाही मी तेच म्हणते की मला आता असं संवाद लगेच कसा सुरू करायचा आता सुचत नाहीये, पण त्यांनी जे सांगितलं ना ते असं कनेक्ट नाही झालं. जर मी खरेदी करणार असेल ना तर ते मला ते कनेक्ट नाही झालं. ओके ओके, व्हेरी गुड. लेट्स सी अजून कोणाचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे का? येस तेजस, कंटिन्यू. सर मला वाटतं त्यांनी पहिलं नावापासून स्टार्ट करायला पाहिलं. पहिलं म्हणजे काही 2 सेकंदात दोघं ज्या पर्सनला तुम्ही विकताय त्यांचं नाव विचारायला पाहिलं होतं, आणि सारखं जसं तुम्ही प्रोडक्ट विकताय तर त्यांचं नाव घेऊन विकायला पाहिलं होतं सर ते प्रोडक्ट. सपोज आता माय नेम इज तेजस, तर ती मला जर विकला तर तिने सारखा हा सर तेजस सर दिस इज फॉर युजफुल
कारण की कुठल्याही व्यक्तीला आपलं पहिली गोष्ट ही नाव इम्पॉर्टंट असतं असं मला वाटतं सर. ओके ओके, नॉट बैड, वेरी गुड कंट्रीब्यूशन सो फार. और भी किसी से आ सकता है क्या? लेट्स होप और भी कोई कंट्रीब्यूट कर सकता है क्या? ओके, ठीक आहे. सो वैशाली, वेल डन. येस, आपण इकडे शिकण्यासाठी चालू आहे. नाही, थँक्यू सर. हे खूप छान मला इनपुट्स मिळत आहेत. म्हणजे मी हे लिहिताना मी जे म्हटलं ना की मी लिहिते, मी तेव्हा रिॲक्ट होत, मी तेव्हा कनेक्ट होत होते बस स्टॉपशी, की बस स्टॉप आहे, गाडी येते पुढून, ते लोक त्या गाडीत जाण्यासाठी गडबडीत असणार आहेत आणि मग मी त्यांना तेवढ्या वेळामध्ये मला सांगायचे आणि मग तर त्याच्या पण हे खूप छान पॉइंट्स येत आहेत की ज्याचा मला पण विचार करायला पाहिजे. Very good, very good. So thanks to all those who have contributed. This is how the session is always should be. कारण आपल्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी थॉट प्रोसेस येत असतात. वी शुड बी शेअरिंग. दॅट्स हाऊ द होल बिल्ट अप शुड हॅपन. व्हेरी गुड. माझं असं वाटलं वैशाली की तुम्ही जे म्हटलं सुरुवातीचे पहिले 3 स्टेटमेंट जे आहेत त्यातलं तिसरं स्टेटमेंटची गरज नव्हती. तिसरं स्टेटमेंट काय होतं बघा, तुम्ही काय सांगितलं त्यांना की तुम्ही थोडे सुशिक्षित दिसतात. त्याची गरज नाही. ओके, त्याची गरज नाही. इट कॅन बी समटाइम्स सडनली बी इन्सल्टिंग ऑल्सो. ओके, त्याची गरज नाही. सो एक लाईन कमी झाली आणि लास्टला तुम्ही तेच प्रयत्न केला जे मी तुम्हाला सांगितलं ते करू नका म्हणून विकायचा प्रयत्न केला. ते नाही केलं की तुमच्याकडे अजून 12-13 सेकंड राहतात. इम्पॉर्टंट काय आहे एलिव्हेटर स्पीच आणि आपल्या प्रॉडक्टला प्रमोट करण्यामध्ये, समोरच्या व्यक्तीला या प्रॉडक्टमुळे काय बेनिफिट मिळणार आहे ते जर त्याला थोडक्यात कळलं, ही विल बी मोर दॅन हॅपी टू स्किप इवन द बस, की ही बस जाऊ दे, पुढच्या बसची वाट बघूया, कारण आय वॉन्ट टू नो हे काहीतरी माझ्या कामाचा प्रॉडक्ट आहे असं होऊ शकेल इन 3 out of 10 केसेस. सो आज लोक फीचर्स तर बघतात, बट मोर इम्पॉर्टंटली पीपल लुक ॲट व्हॉट इज द बेनिफिट दॅट आय गेट इफ आय डिसाइड टू बाय दिस प्रॉडक्ट. सो तो बेनिफिट त्यांना, सो मी तुम्हाला सांगितलेलं ब्ल्यू अँड ब्लॅक पेन, मी रेड म्हटलं नव्हतं कारण तो रेडचा जमाना आता थोडा कमी झालाय. रेड पेन युजली यूज करतात अकाउंटंट्स, बाकी लोक कमी यूज करतात, बँकेत यूज होतो रेड पेन, बट अदरवाइज रेड पेनचा युसेज खूप कमी झालाय. आजकाल 2च कलर जास्त यूज होतात, ब्ल्यू अँड ब्लॅक. ब्लॅक कुठे यूज होतो काही आठवतो का तुम्हाला? सर एक्झाम मध्ये होतो. व्हेरी गुड. कॉम्पिटिशनचे जे एक्झाम आहे त्यामध्ये होतो, किंवा जे हेडलाईन आपण जे आपल्याला महत्वाचं बोल्ड करायचं आहे तिथे आपण ब्लॅक पेनने लिहितो. ओके, पण बरेच फॉर्म्स जे भरायचे असतात फॉर कॉलेजेससाठी, काही एक्झामसाठी बाहेरचे फॉर्म्स, त्याच्यावर वरती लिहिलेला असतो बरेच याच्यात, प्लीज यूज ब्लॅक इंक पेन. बरेच फॉर्म्सवर लिहिलेलं असतं की ब्लॅक इंक पेन, कारण तो स्कॅनला सोपा असतो. तर त्या दृष्टीने त्याचा युसेज आहे की तुमच्याकडे ऍट ऑल पॉइंट ऑफ टाइम दोन्ही इंकचे पेन असू शकतात. सो यू आर नॉट हँडिकॅप. कुठेतरी तुम्ही गेलात अँड यू रिअलाइज यू डोंट हॅव ए ब्लॅक पेन अँड दॅट फॉर्म नीड टू बी फिल्ड इन ब्लॅक पेन. सो फीचर्स अँड बेनिफिट त्याचा कसा मिक्स आपण कस्टमरला प्रेझेंट करतो ते, आणि विकायचा प्रयत्न बिलकुल करू नका. Yes, it is priced at 10 rupees in the market and in near future this will be available. एवढं सांगून हे केलं. आपण एक वर्ड मला आठवतो की whether I had used that word with you guys or not. तुम्हाला मी AIDA या शब्दाबद्दल काय बोललेलो का? मी चॅट मध्ये लिहितो. नो सर. हा शब्द तुमच्याशी शेअर केला आहे का? नाही. नो सर, नाही केला अजून. ओके, सो तो असा आहे, हे जे आपण आता एलिव्हेटर स्पीच बद्दल बोलो, त्यात ए आहे
अटेन्शन. आपली सुरुवात अशी पाहिजे की समोरच्या व्यक्तीचं अटेन्शन आपल्याकडे व्हायला पाहिजे आणि आपण जे काय त्याला सांगणार आहोत पहिले 10 सेकंड मध्ये दॅट शुड ड्रॉ हिज अटेन्शन. नेक्स्ट 10 सेकंड जे आपण सांगणार आहोत त्याच्यातनं त्याच्या बॉडीमध्ये त्या प्रोडक्ट बद्दल इंटरेस्ट निर्माण व्हायला पाहिजे आणि पुढचे 10 सेकंड मध्ये त्याच्या मनात एक डिझायर व्हायला पाहिजे, हरकत नाही विकत घ्यायला. त्याला म्हणतात अटेन्शन, इंटरेस्ट, डिझायर. परत त्याच्यात मध्ये लिहितो मी, अटेन्शन, इंटरेस्ट, डिझायर, ऍक्शन. सो आपलं पहिलं काम आहे टू ड्रॉ द अटेन्शन ऑफ अ प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर. Put words in such a fashion it creates interest in his mind, and then there is a desire in him to know more. The moment he asks you a question, "He kuthe milel?" that means you have made your mark. Then comes the action, saying ki yes, माझ्याकडे पण आहे, आता पण देऊ शकतो, अदरवाइज थोडे दिवसांनी मार्केटात सगळीकडे मिळेल. सो चान्सेस ऑफ सेल पण हॅपनिंग आहे, but at the same time you are not selling. So you achieve your goal in a very diplomatic and systematic manner. आलं लक्षात? AIDA? Yes sir. Yes, sir. काय आहे A? What is A? Attention. Okay, what is attention now? म्हणजे ते Customer attention, sir. Customer's attention. Attention. आपलं बोलणं कसं असलं पाहिजे, त्याच्यात काय निर्माण व्हायला पाहिजे त्या व्यक्तीच्या Interest, sir. इंटरेस्ट. आणि interest कसा निर्माण व्हायला की डिझायर की येस हे पेन माझ्याकडे आपल्याकडे असायला हवं. जसं ते दिसतो अवर ऍक्शन स्टार्ट्स. येस हे आहे, 10 रुपयाला मिळणार आहे, पण यू आर नॉट सेइंग मी विकते. जर त्यांनी विचारलं कुठे मिळेल, देन यू आर सेइंग, बिकॉज नाव इट इज अ डिझायर. देअर यू आर सेइंग माझ्याकडे पण आहे, मी पण देऊ शकते, पण दुकानात पण तुम्हाला मिळेल. सो ते काय बघतात तुमच्याकडे की ही व्यक्ती आपल्याला विकायचा प्रयत्न करत नाहीये, हाऊ नाईस दिस पर्सन इज. दे विल डेफिनेटली बाय. सो युअर सेल ऑल्सो हॅपन समटाइम्स. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Okay. So when you will design your own businesses, always work on this elevator speech. की मी कोणाला भेटलो आणि मला त्या व्यक्तीला सांगायचं आहे, त्याचं स्टेशन येतोय पुढच्या याच्यात, तो उतरणार आहे आणि मला असं वाटतं की ही व्यक्ती माझ्या प्रॉडक्ट बद्दल इंटरेस्ट घेईल, त्याला कसं मी 30 सेकंड मध्ये सांगू. ऑलवेज कीप दॅट प्रिपेअर्ड विथ यू. दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल. You are marketing your product, not selling. Automatically, that will be converted one day as a sale. Okay. आपल्या आजच्या सेशन मध्ये अजून आहे की इन्फॉर्मेशन गोळा करायची ते कशी गोळा करायची. काल हा सेशन होता आपला सॉफ्ट स्किल इन्फॉर्मेशन कशी गोळा करायची. आणि काल जेव्हा पहिलं प्रेझेंटेशन चालू होतं अबाउट IPR, तुम्हाला आठवतं का त्या प्रेझेंटेशन बद्दल? तुमच्यापैकी बरेच लोक होते काल. पहिले 8 स्लाइड्स आठवतात तुम्हाला? काल जर माझं सेशन झालं असतं तर माझं सेशन 10 मिनिटात मला संपवता आलं असतं, कारण शालिग्राम सरांनी माझं भरपूर काम स्वतःच करून टाकलेलं. त्यांचे पहिले 8 स्लाइड्स टॉक्ड एव्हरीथिंग अबाउट व्हॉट आय वुड हॅव सेड. काय आठवतं काय त्या 8 स्लाइड्सचे काही कॉन्टेंट्स? कॉपी म्हणून त्याच्यामध्ये होतं एक, की आपण एखादी मार्केटमध्ये आपला प्रॉडक्ट वगैरे लॉन्च केला तर दुसरे इझिली ते कॉपी करू शकतात. ते होऊ नये तर त्याचं पेटंट कसं करायचं, इव्हन आपल्या नॉलेजचं, आपल्या स्किल्सचं कसं पेटंट करायचं, त्याचं पण माहिती दिली होती त्यांनी. नाही, ते नंतर सुरू झालं. त्याचे आधीचे 8 स्लाइड्स वर समथिंग व्हेरी डिफरंट. देन ही केम इनटू द main segment where he talked saying now all this what is IPR. तिकडे शिफ्ट झाले. सो पहिले 8 स्लाइड जे होते that was something very different आणि that was a nice foundation to his presentation, brilliant foundation to his presentation.
सो ते 8 स्लाइड्स मधलं कुठच्या तरी एक स्लाइड आठवतो का, विच वॉज अ डेडली स्लाइड. ओके, देर वॉज वन स्लाइड ज्याच्यात 3 कॉलम होते. काय आठवतो का ते 3 कॉलम? तर ते डेटा, नॉलेज आणि इन्फॉर्मेशन बद्दल होते. सुपर वैशाली, येस. डाटा, नॉलेज अँड इन्फॉर्मेशन. परफेक्ट. सो व्हॉट इज डाटा? सगळ्यांना लक्षात येतं? एक स्लाइड होती ना, डाटा, नॉलेज, इन्फॉर्मेशन. येस सर. या. सो व्हॉट इज डाटा? बरेच लोक म्हणतात ना, अरे आपल्याकडे डाटा आहे ना, म्हणजे काय? व्हॉट एक्झॅक्टली दॅट मीन? रॉ इन्फॉर्मेशन. ओके, असू शकेल. व्हेरी गुड. अच्छा, चला परत एक थोडा अजून मागच्या याच्यावर घेऊन जातो, एक प्रेझेंटेशनवर. आपले रणजित शानबाग सरांनी पण एक छान प्रेझेंटेशन केलेलं. त्यात त्यांनी इंडियाचा नकाशा दाखवलेलं, आठवतो काही? हो सर, अगेन मीच सांगते. म्हणजे त्यांनी आपल्याला जे जिल्हा, म्हणजे आपल्याला ज्या जिल्ह्याची माहिती हवी आहे, सेन्ससचा तो डेटा हे केला होता आणि त्याचा एक सोर्स ऑफ डेटा, कुठून कुठून आपल्याला डेटा मिळू शकतो, त्याच्याबद्दलची त्यांचं ते प्रेझेंटेशन होतं. आणि त्यांनी तो मॅप आपल्याला व्यवस्थित कसा वापरायचा त्याच्याबद्दल माहिती दिली होती. किती लोकांनी ते जे प्रेझेंटेशन बघितल्यानंतर त्याला ऍक्च्युअली जाऊन गुगलवर ट्राय केलं? हाऊ मेनी ऑफ यू ट्राईड दॅट, की बघूया म्हणून? काय केलं का? सर, मी 4 गावांची माहिती काढली ऍक्च्युअली. त्याच्यामध्ये SC ST म्हणजे पॉप्युलेशन डेटा होता, कोणत्या कॅटेगरीतले आहेत ते, लिटरेट, इलिटरेट, मुलं मुली, ह्या टाइपचा एक 4 गावचा डेटा मी हे केला, म्हणजे काढला त्याच्यातून. ओके, व्हेरी गुड. गेट ब्लॉक मधले. गुड वर्क, गुड वर्क. सो आतापर्यंत मी तेच बघतोय की वैशाली भरपूर स्टेप्स घेत आहेत. ते इन्क्युबेशन सेंटर बरोबर कनेक्ट झाले, म्हणजे जे काही या सेशन्स मध्ये होत आहेत, कुठे ना कुठेतरी ते त्याला अडॉप्ट करून त्याप्रमाणे मुवमेंट करतायत. सो त्यांची छान प्रोग्रेस दिसते. हे जेवढे सेशन्स होत आहेत, दे ऑल आर टुवर्ड्स मेकिंग यू गाईज, तुम्हाला सगळ्यांना एका वेगळ्या लेवलला घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. एंटरप्रेन्योरशिप इज अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. लाईफ बदल जाती है, लाईफ चेंजिंग सब्जेक्ट आहे. त्यातलं जे काय आपल्याला मिळत राहतो त्याला इमिडिएटली त्याला इम्प्लिमेंट करायला पाहिजे. असं नाहीये आता वैशाली म्हणाले की मी वर्कर म्हणून तिकडे येणार. सी द एटीट्यूड कि जब तक मेरा हाथ खुद उस पे नहीं जाएगा मुझे मालूम नहीं पड़ेगा. देखने से पता नहीं चलेगा, देख के तो पता चलता है, लेकिन यदि मैं खुद ना करूं, यदि मैं खुद करती हूं तो ये मेरा जहन में कंपल्सरीली बैठ जाएगा. सो हे जे आपण शेअर करतो, ह्या सगळे इन्फॉर्मेशन इमिडिएटली टेस्ट केले पाहिजे. सो डाटा इज समथिंग दॅट ऑलरेडी एक्झिस्ट. सो आपण काय करतो, आपल्या गोष्टींसाठी गुगलवर जाऊन सर्च करतो, हे इंडस्ट्री काय आहे, याचा काय आहे. सो देर इज सम डाटा दॅट इज ऑलरेडी एक्झिस्टिंग. आपण त्याच्यावर रिसर्च करतो. काही लोक म्हणतात त्याला सेकंडरी डाटा हे पण म्हणतात. मग एक आहे, दुसरं कॉलम होता नॉलेज. आपल्याला डाटामधनं पण नॉलेज मिळतो, पण त्या नॉलेजला रिकन्फर्म करण्यासाठी आपल्याला परत एक एक्स्ट्रा एफर्ट घ्यावा लागतो टू डू ए रिकन्फर्मेशन. आपण म्हणतो ना एझम्पशन, प्रेझम्पशन, इंट्युशन वर्सेस रियालिटी चेक, तसं. सो त्याला करण्यासाठी आपण परत काही अशा व्यक्तींना भेटतो ज्यांना या विषयाची चांगली माहिती आहे, knowledgeable people, and we go and reconfirm whether the data that I have vis-a-vis the time that has passed, whether this data has undergone any change, has the demographics changed. So तो knowledge आपण घेतो, डाटा मध्ये मर्ज करतो आणि आपली मेन इन्फॉर्मेशन तयार होते. आणि हे सगळं करण्यासाठी परत जेव्हा आपण कोणाकडे जातो, आपल्याकडे आपले प्रश्न तयार पाहिजे. एकच माणसाकडनं सगळेच प्रश्नांचे उत्तर मिळू शकतील असं नाही. सो यू नीड टू ब्रेक डाऊन 2 क्वेश्चन्स इन सच ए फॅशन की
त्याला वाटलं नाही पाहिजे की यू आर इटिंग इनटू हिज टाइम. पण सेम अटेन्शन, इंटरेस्ट, डिझायर. जर तुम्ही 2 प्रश्न विचारल्यानंतर त्या माणसाला वाटलं अरे वा काय छान प्रश्न आहे, ऍड 2 more questions. सर अजून विचारू का तुम्हाला? ते डेफिनेटली म्हणतील येस बेटा, बसा बसा बसा, चहा घेणार का? द सिच्युएशन चेंजेस बिकॉज द पर्सन लाइक्स टू इंटरॅक्ट, बिकॉज देर इज समबडी who is asking for some knowledge which this person possesses. So same thing like elevator speech, when you are going out in the market to get information, ask for two questions from the person, create interest in his mind, let there be a desire to answer more questions, and then swing into action. Ask, और एक क्वेश्चन पूछूं चलेगा ना, बुरा मत मानिए. नहीं बेटा, पूछो, आपको हर इंफॉर्मेशन मिलती जाएगी. There also exactly same AIDA. Okay, let's take one more situation as an assignment now. छोटा सा असाइनमेंट करूया. Let's assume तुम्ही सगळे एका पर्टिक्युलर कंपनीसाठी काम करताय ऍज ए सेल्स हेड. तुम्ही सेल्सचे इन्चार्ज आहात आणि तुमच्या कंपनीचा इंटरेस्ट आहे टू एक्सपॅन्ड ग्लोबली. त्यामुळे तुम्हाला सांगितलं जातं की प्लीज गो टू डेन्मार्क. हॅव यू हर्ड दिस कंट्रीज नेम, डेन्मार्क? येस सर. येस सर. येस सर. ऑल सगळ्यांना माहिती आहे डेन्मार्क कंट्री? येस सर. कंट्री, येस, व्हेरी गुड. ओके, मी विचारणार नाही विच इज द कॅपिटल ऑफ दॅट कंट्री, पण डेन्मार्कला जायचं आहे. तर तुम्ही एक्झॅक्टली काय करणार? सो यू हॅव अगेन 3 minutes. राईट डाऊन. तुम्हाला त्या कंट्री बद्दल ऍट दिस मोमेंट कधीही वाटलं नव्हतं की तुम्ही त्या कंट्रीला जाणार. यू हॅड नेव्हर एव्हर थॉट इन युअर ऑल प्रिव्हियस 35 years or 40 years that your life is की कधी आपण डेन्मार्कला पोहोचू. सडनली कंपनीने सांगितलं डेन्मार्कला जा. सो व्हॉट विल बी द स्टेप्स यू विल टेक? यू हॅव 3 minutes. राईट इट डाऊन. लेट्स सी. ओके, लेट्स सी. लिहिलं सगळ्यांनी? कुछ लिखा? लिहिलत की नाही? हॅलो, माझा आवाज येतोय ऐकू? येस सर. हो सर. ओके, लिहिलत ना? व्हेरी गुड. मी यावेळेला तुमच्यापैकी कोणालाही विचारणार नाही, बट यावेळेला कोणाला तरी वेगळ्यांना विचारणार. इट कॅन बी एनीबडी. सो आपण एक काम करूया, सचिन सरांनाच विचारूया. सचिन सर, तुम्हाला विज्ञान आश्रमनी सांगितलं आहे? सचिन सर? हा सर, आहे. अच्छा, तर तुम्हाला सांगितलं की डेन्मार्क जायचंय. अच्छा, कंट्रीचं नाव तुम्हाला सांगितलं गेलंय. काय करणार? व्हॉट यू विल डू? तुमच्याकडनं ऐकूया. नाही तर वैशाली, सानिका, पूर्वी हेच लोक उत्तर देतात. यावेळेला वेगळ्यांकडनं उत्तर घेऊया ऍज ए इन्फॉर्मेशन टू देम. या सचिन सर. मी वैशालीच्या कनेक्ट होतो. डेन्मार्क नक्की कुठं आहे मॅपवरती, मी ते पहिलं शोधेल. आणि त्यानंतर मग ट्रॅव्हलचे मोड्स काय आहेत. प्रिफरेबली माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी एअर मधनं कसं जाता येईल आणि किती रूट्स आहेत, किती कॉस्ट आहे ती ठरवेल. आणि डेन्मार्कमध्ये नक्की मला कुठं जायचंय, तर डेन्मार्कमध्ये मग कोणत्या एअरपोर्टला उतरणार आहे आणि मग पुढे जायची सोय काय असेल ते सगळं मला बघावं लागेल. तिथे किती दिवसासाठी जायचंय त्यानुसार मला हॉटेल्स आधीच बुक करावे लागतील. सो हे थॉट प्रोसेस आलं, त्याचं पुढचा थॉट प्रोसेस काय असेल? मी ऍक्च्युली
शेवटचे 10 मिनिटं वेगळ्या कॉलवरती होतो. मला कंटेक्स्ट नाही का समजला. ओके, हरकत नाही. कोण जे सचिन सरांनी सांगितलं त्यालाच कोण पुढे घेऊन जाऊ शकतो, की त्यांनी सांगितलं या गोष्टी बरोबर परफेक्ट सांगितलं त्यांनी. सर मी सांगू? चालेल, चला पूर्वी ऍड करा. लेट्स सी. हा सर, करन्सी कोणती आहे तिकडे व्हेरी गुड. हे माहित नसेल तर आपण पहिले त्याची माहिती करून घेणार. ओके, मी सचिन सरांच्या पुढे कंटिन्यू करते सर. हा बिलकुल कंटिन्यू. हा, नंतर मग तिकडे जाऊन कोणते प्रोडक्ट्स म्हणजे कंपनीने आपल्याला एक्झॅक्टली काय काम सांगितलं आहे त्याच्यावर वर्क करणार आपण. 2च पॉइंट सर आहेत माझ्याकडे त्यापुढे. एनीबडी एल्स? सर तिथल्या लोकांचं लाईफस्टाईल स्टडी करावं लागेल. ओके Sir, I will try to connect with local people. I will try to connect with local people so that I can get idea about their cultures, their needs, what are their requirements, etc. ओके ओके. अजून काय? पण आज संध्याकाळी तुम्हाला सांगितलंय की 2 दिवसांनी जायचंय. सचिन सरांनी खूप छान फाउंडेशन टाकलं एकदम, की हे मॅप मध्ये बघीन कुठची सिटी काय आहे, कुठच्या एअरपोर्टवर उतरायचं आहे. सो पुढचं स्टेप काय वाटलं तुम्हाला? पूर्वीनी पण ऍड केलं, शुभांगी सिंग मॅडमनी पण थोडंसं ऍड केलं. नाईस. अजून काय? सर पासपोर्ट हवा. ओके, पासपोर्ट हवा. अँड लकीली लेट्स अज्युम यू हॅव पासपोर्ट. कोणी सांगणार नसेल तर मग मी सांगेन. हा सांगा, चला वैशाली, चला सांगा. म्हणजे मी काही पॉइंट्स लिहून काढले होते की हे तर आहे जे सचिन सरांनी वगैरे हे सांगितले. त्याचबरोबर मी माझा जो प्रॉडक्ट आहे, मी जो तिथं मार्केटिंग साठी घेऊन जाणार आहे, तो प्रॉडक्ट तिथं आहे का, आहे तर कशा पद्धतीने, म्हणजे त्याचा स्टेटस काय सध्या, तो विक्री कशा पद्धतीने तिथे विकला जातोय, त्याला काय म्हणजे कुठून येतोय, मूळ म्हणजे तिथलाच आहे का बाहेरून येतोय, आणि त्याच्यासाठी म्हणजे त्याचे रेट्स काय आहेत, त्याचे फीचर्स काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत, जो तिथं विकला जातोय. आणि मग माझा प्रॉडक्ट आणि तो प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये मी कंपॅरिझन करून, आता तुम्ही जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं की फीचर्स आणि बेनिफिट्स जे आहेत, तर त्याचं मी हे घालेन, म्हणजे थोडी त्याची सांगड घालेन, एक प्रेझेंटेशन तयार करेन शॉर्ट मध्ये. आणि त्याचबरोबर AIDA जे तुम्ही आता एक्सप्लेन केलं, तर त्याचा पण त्याच्यामध्ये मी अंतर्भाव करेल, आणि ती तयारी करून मी तिथं जाईन. ओके, गुड. आणि कस्टमरला मुळातच काय हवं आहे, म्हणजे जर एखादा प्रॉडक्ट बाहेरच्या कंपनीतून तिथे येत असेल किंवा बाहेरच्या देशातून तिथे येत असेल आणि तो खूप पॉप्युलर असेल, तर तो का पॉप्युलर आहे ह्याचा अगोदर मला स्टडी करायला लागेल, म्हणजेच मला बेनिफिट्स कळतील. चला, गुड, व्हेरी गुड. पण तिथे जायचं आहे, प्रश्न तो आहे, डेन्मार्कला जायचं आहे. सचिन सरांनी खूप परफेक्ट सांगितलं, मॅपवर बघीन कुठे आहे, काय आहे, एअरपोर्ट कुठे आहे, मी कुठच्या शहरात आहे, कुठच्या हॉटेलमध्ये राहणार आहे, मला बुकिंग करावं लागेल, काय मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहे, काय रूट्स आहेत, हे मी शोधून काढीन, कॉस्ट काय आहे. खूप छान सचिन सरांनी फाउंडेशन टाकलं. करन्सी पण बघावी लागेल. करन्सी पण सांगितली. येस, पूर्वीनी ऍड केलं की तिकडची करन्सी काय आहे ते त्याप्रमाणे. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर डोक्यात नेक्स्ट काय येतं, नेक्स्ट वर्ड काय येतं? एक्झॅक्टली आपल्याला वर्क कुठे करायचंय हे पहिले बघावं लागेल. नाही, ते झालं सगळं. कंपनी जेव्हा तुम्हाला सांगते डेन्मार्कला जायचंय, बेसिकली तुम्हाला सांगितलं जातं इकडे इकडे जायचंय, हे करायचंय. सो माझा प्रश्न असाच होता की येस, तुम्हाला डेन्मार्कला जायचंय. सो ऑटोमॅटिकली या गोष्टी जे सचिन सरांनी सांगितलं ते लक्षात आल्यानंतर तुम्ही युजली कोणाला पहिलं कॉल करणार? हॉटेलला, म्हणजे जिथं राहायचंय तिथं डायरेक्ट त्या हॉटेलला फोन करणार? आपल्या कंपनीने पाठवलंय, आपण रिपोर्ट नाही करणार का कंपनीला की आपण पोहोचलोय बाबा, काय पुढे स्टेटस आहे वगैरे? ऑलरेडी तुम्ही फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आता जायचंय म्हटल्यानंतर आपण पहिले एक ट्रॅव्हल एजन्सी बद्दल विचार करतो की अशी कुठची ट्रॅव्हल एजन्सी असेल जी मला या सगळ्या गोष्टींची माहिती देऊ शकेल, माझा तिकीट बुक करू शकेल, मला हॉटेल बद्दल माहिती देऊ शकेल. युजली आपण ट्रॅव्हल एजन्सीला कनेक्ट करतो.
हो की नाही? आय डोंट नो हाऊ फार आय एम ट्रू. लेट्स सी. सर आणखी एक प्रॉब्लेम येऊ शकतो ते म्हणजे लँग्वेज. तिथली लँग्वेज आणि मग आपल्याला लँग्वेज ट्रान्सलेटर लागेल कोणतरी. ज्याच्यात आपण लोकांशी कनेक्ट होऊ शकतो. That's good. That's again is a wonderful thing. Yes, ट्रान्सलेटर. सो ते त्याचे प्रॉब्लेमची लिस्ट झाली. पण मला जायला सांगितलंय. सो मी काय करतो? आय गो टू अ ट्रॅव्हल एजन्सी, सिट देअर, ज्याला डेन्मार्क बद्दल सगळी माहिती आहे, त्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये बसून सगळी माहिती काढतो. आपला जो सेशन आहे, आपण त्याच सेशनवरती बोलतोय की आपण आपली माहिती काढायची कशी. सो आपल्याला डेन्मार्कला जायला सांगितलंय. आपल्याला माहिती होतं का डेन्मार्क? अरे बापरे, येतो कधी विचार पण केला नव्हता डेन्मार्कला जायचा. सडनली सांगितलं डेन्मार्क, काय करू? सो वी लँड अप इन अ ट्रॅव्हल एजन्सी. ट्रॅव्हल एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही त्याला सांगता, बाबा मला कोपनहेगनला जायचंय, मला मदत कर. तो समोरचा काय करतो? तुम्हाला ट्रॅव्हल एजन्सी मधला व्यक्ती काय करतो? तो विचारणार की तुम्हाला नक्की काय इन्फॉर्मेशन हवी, आणि जी इन्फॉर्मेशन हवी आहे ती त्याच्याकडे असेल तर तो नक्कीच देईल आपल्याला. ओके, गुड, व्हेरी गुड. का देईल? आपल्याला डेन्मार्कला जायचंय, सो आपण त्याला विचारतोय म्हणून तो इन्फॉर्मेशन देईल. पण का देईल? त्याला आपण चार्जेस पे करणार. हा, काय काय? सॉरी रिपीट. त्यांचे चार्जेस आपण पे करणार आहे म्हणून देईल. ओके, सो चार्जेस कोण पे करतो युजली? कंपनी. कंपनीचा ही जे व्यक्ती आहे ते कोण आहे? कस्टमर. कस्टमर. आय एम टॉकिंग अबाउट टू वेज. एक इन्फॉर्मेशन आपण पहिल्या एलिव्हेटर स्पीच मध्ये गोष्ट केली की आपल्याला काहीतरी माहिती काढायची आहे. आपण कोणाला तरी अनोळखी माणसाला भेटतो, त्याचा काय सांगतो, त्याच्याकडनं रिजेक्शन पण होऊ शकेल, माझ्याकडे वेळ नाही. पण जेव्हा आपल्याला अशी माहिती काढायची आहे, आपल्याला तो रिस्पेक्ट देतो. आइये बैठिये. आपल्याला सहजपणे जेवढी माहिती पाहिजे आपल्याला देतो. जशी आपली पोझिशन चेंज होते ऍज ए कस्टमर, आपल्याला भरपूर माहिती दिली जाते. कारण दॅट मॅन इज ट्राइंग टू कन्वर्ट यू ऍज ए कस्टमर. यू आर ए कस्टमर. सो पोझिशन चेंज होते. मी मुद्दामून हे 2 एक्सरसाइज तुमच्याकडनं करून घेतलाय. एक, वेअर यू आर ए सेलर लुकिंग आउट फॉर ए कस्टमर, अँड at one place you are a deemed customer. When you are a deemed customer, you can get as much information as possible because समोरच्या व्यक्तीला इंटरेस्ट आहे to convert you as a customer. पण when you are a manufacturer or a product service provider, when you are looking out for a customer, the situation changes. You have to be very precise. आपण म्हणतो किस फॉर्म्युला, KISS. हॅव यू हर्ड दिस वर्ड? कधी शेअर केलंय का मी तुमच्या बरोबर? ऐकलंय किस फॉर्म्युला? येस सर, तुम्ही मागे एकदा बोलला होता. काय होता बघूया, काय किती आठवतं कोणाला? काय होतं ते? कीप इट शॉर्ट अँड स्वीट. कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. जेवढ्या कमी शब्दात आपण आपले विचार त्यांना मांडू शकतो, तेवढे कमी शब्दात आपण मांडायचे. त्याला म्हणतो आपण कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. या, सो द डिफरन्स व्हेन यू आर ए कस्टमर, you can get maximum information, but when we are trying to convert a customer, you have to be very precise, to the point, and only talk about benefits to the prospective customer. Attention, interest, desire. So तेच आहे data, knowledge, आणि एकदा knowledgeable people बरोबर आपला data confirm झाला, that becomes your main information. सो आपल्याला प्रत्येक काम करताना, आपल्या बिझनेसमध्ये काम करताना या डाटा, नॉलेज, इन्फॉर्मेशनचा परफेक्ट सिंक्रोनायझेशन होत राहायला पाहिजे. अवर एव्हरी इन्फॉर्मेशन कलेक्टेड मस्ट बी वेटेड अगेन बाय वन मोर पर्सन. सेकंड ओपिनियन म्हणतो ना तसं. एकाने सांगितलं म्हणजे मला इन्फॉर्मेशन मिळाली असं नाही. 2 माणसं, 3 माणसं, क्या मालूम यू विल गेट सम व्हेरिएशन. दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, सो मी आज इथेच स्टॉप करतो and wait for few questions from you all. If you have any other questions or any questions related to
कलेक्टिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द मार्केट, आपण त्याच्यावर बोलूया. तर सुरुवातीला आपण जो पहिला एक्सरसाइज केला होता, मला असं परत असं वाटतं की एकदा करेक्टेड काय असावं असं जर सांगितलं तर आणखी ते रिलेट करायला सोपं होईल. म्हणजे कसं असलं पाहिजे होतं. तुम्ही जे काही लिहिलंय मी त्यातलं सांगितलं की 3rd लाईन डिलीट करा. हा, ती केले मी. ओके, लास्टचे 2 लाईन डिलीट करा. केले. मी म्हटलं रेड पेन, त्याच्याऐवजी ब्लॅक पेन. आणि ते जे मी एक सांगितलं की आजकाल भरपूर जागेवर फॉर्म्स मध्ये सांगितलं जातो की ब्लॅक पेनाने हे करा. सो यू आर टेलिंग टू ए कस्टमर से मेनी प्लेसेस फॉर्म्स आर बीइंग फिल्ड विथ ब्लॅक इंक, सो दिस पेन that feature of black and blue. So it has this pen can play a multiple role. So this तुम्हाला बोलता येईल. So वैशाली, take 1 minute, rectify that आणि आपण प्रेझेंट इट अगेन. ओके. आणि बाकीचे ऐकतील आणि परत कॉमेंट्स करतील. आमच्या सेशन मध्ये जास्त लोक येत नाहीत, सगळे म्हणत असतील सगळं आमच्याचकडनं करून घेतात. हे व्यंकटेश सर काय, यांचं काय सेशन अटेंड नको करूया असं करतात वाटतं. सर तुमचं लेक्चर नव्हतं तर बरं नव्हतं वाटत आम्हाला. तुमचा आवाज ऐकण्यासाठी आणि तुमचं सेक्शन ऐकण्यासाठी खूप दिवस वाट बघावी लागली आम्हाला. अरे बापरे बाप. बरोबर. ओके, वैशाली रेडी? एक मिनिट सर. हा, ओके. येस, ट्राय इट आउट वैशाली. सर. या. गुड इव्हनिंग जेंटलमन. मी आपला अर्धा मिनिट घेऊन एक अतिशय सुंदर पेन आपल्याला दाखवू इच्छिते, ज्यामध्ये निळी आणि काळी अशी दोन्ही प्रकारची इंक आहे. आणि पेनाची ग्रिप अतिशय चांगली असल्यामुळं तुम्ही सुबक अक्षरामध्ये लिहू शकता. ब्ल्यू आणि ब्लॅक ह्या दोन्ही शाई ह्याच्यामध्ये असल्यामुळं आपण ज्यावेळेस पेपर लिहिता तेव्हा आपल्याला जिथं काळी इंक वापरायची आहे तिथं हा पेन वापरू शकता. त्याचबरोबर ह्याची इंक गळत नसल्यामुळे आपल्या शर्टाला वगैरे ह्याचे डाग पडण्याची कुठलीही शक्यता नाही. तर हा पेन अतिशय सुंदर असा आहे. याबद्दल तुम्ही माहिती समजून घेतली त्यासाठी धन्यवाद. ओके, ही माहिती आपण जाणून घेतली त्यासाठी धन्यवाद. गुड, व्हेरी गुड वैशाली, व्हेरी गुड. सो काय रिस्पॉन्स फ्रॉम अदर्स, हाऊ वॉज इट? एकदम छान बोलतात वैशाली मॅडम. बट माझं एक असं म्हणणं पण होतं की आपण असं काही स्लोगन बनवू शकतो का की जे पेन म्हणजे मी ट्रेन मध्ये ऐकलं होतं की फॉर एक्झाम्पल इडली सांबार विकण्यासाठी येतात तर ते लोक असं त्यांचं एक स्लोगन बनवतात की इडली सांबार खावा आणि असं होणार वगैरे, असं काही स्लोगन बनवता येईल का पेन बद्दल आपल्याला? पहिलं पेन बद्दल स्लोगन तेच आहे. आता काय आहे की आपण स्लोगन केव्हा बनवतो, वेन वी आर ऍक्च्युअली ट्राइंग टू सेल, तेव्हा आपण स्लोगन बनवतो अट्रॅक्ट करण्यासाठी. आमचं मुंबईमध्ये एक स्टेशन आहे चर्चगेट म्हणून. तुमच्यापैकी किती लोक मुंबईला आले त्यांना माहिती असेल या स्टेशन बद्दल. ऐकलंय चर्चगेट स्टेशन? हो सर. सर्वात शेवटचं स्टेशन आहे वेस्टर्न रेल्वेमध्ये, जिकडे मॅक्झिमम ऑफिसेस आहेत. त्यामुळे सकाळी 7 ते 12 पर्यंत जबरदस्त गर्दी असते. लाखो लोक तिकडनं त्या स्टेशनवरनं बाहेर पडतात आणि तेच परत 5 वाजले की लाखो लोक त्या स्टेशनवरनं स्वतःच्या घरी जाण्यासाठी ट्रेन पकडतात. त्या स्टेशनच्या बाहेर पडल्याबरोबर फुटपाथवर बरेचशे गोष्टी विकायला ठेवलेल्या असतात. कपडे ठेवलेले असतात, मोबाईलचे कव्हर ठेवलेले असतात, इवन गाण्यांचे सीडीज, पिक्चरचे सीडीज, खाण्यापिण्याचे वस्तू असे ठेवलेले असतात. ते असे आणि लोक आपल्या मुंबईत पळतात. त्यांना असं ऑफिसला जायची वेळ आली म्हणजे प्रत्येकाला काहीतरी पाठी कुत्रा वेळा लागलाय असं की काय, सगळे पळत असतात. अचानक एकदा जोरात आवाज आला, जोरदार आवाज आला, गिर गया गिर गया गिर गया. ते जी लोक अशी जोरजोरात चालत जात होती अचानक तिथल्या तिथे थांबली आणि पाठी वळून बघितलं. ते पाठी वळून बघितल्यानंतर बघितलं की एक माणूस हातात एक
गाण्याची सीडी होती आणि ते सीडी वरती करून सांगत होता, सीडी का दाम गिर गया. काय बोलला तो? जोरात ओरडला, गिर गया गिर गया गिर गया. सगळे थांबले तिकडे, जोर फटाफट चालणारे वळून बघायला की कुठून आवाज आला. जेव्हा सगळ्यांनी पाठी वळून बघितलं, याच्या हातात एक सीडी होती आणि सांगत होता, सीडी का दाम गिर गया. Was he selling his product or was he marketing his product? तो मार्केटिंग करत होता. He was marketing. In short, त्यावेळेला लोकांनी त्याच्याकडनं सीडी विकत घेतली नाही, कारण सगळे ऑफिसला जात होते. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, संध्याकाळी त्याचा पूर्ण ट्रे खाली झालं. सो कोणतरी म्हणाला स्लोगन, दिस इज ऑल्सो वे ऑफ. In short and sweet, he managed to sell all his CDs on that day. त्यांनी नेक्स्ट डे ते रिपीट नाही केलं, कारण नेक्स्ट डे रिपीट केलं असतं तर हे, बट अदर इंटरवल्स ही वॉज रिपीटिंग. सो वैशाली मॅडमनी छान प्रेझेंट केलं. मी वैशाली मॅडमना स्वतः लिहून पाठवीन. त्यांनी जे काही सांगितले ते माझ्याकडे आहे, त्याच्यात मी करेक्शन करून त्यांना मी पाठवीन. So that she knows, yes, मी जे लिहून पाठवीन that is 100% करेक्ट असं सांगता येत नाही. माझ्यापेक्षा जे अजून इंटेलिजंट लोक असतील ते त्यात करेक्शन करू शकतात. सो एव्हरीथिंग इज ए इव्हॅल्युएटिव्ह टाईप. सो आपण करूया, बट आय विल शेअर दॅट विथ वैशाली. आणि नंतर मी एकदा वैशालीशी शेअर केल्यानंतर ग्रुपमध्ये पण टाकेन. दॅट एलिव्हेटेड दॅट स्पीच कुड हॅव ऑल्सो बीन लाईक दिस, बट व्हॉट वैशाली प्रेझेंटेड, वंडरफुल. लेट्स क्लॅप फॉर हर. व्हेरी गुड, एक्सलंट. ओके, सो आज आपण इथेच थांबूया. काही कोणाचे प्रश्न असतील ते विचारा, अदरवाईज